यवतमाळ येथील लोहारा परिसरात एमआयडीसी मध्ये भेसळयुक्त खवा पेढा बनविणारी फॅक्टरी सील करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळणारा गंभीर प्रकार लोहारा एमआयडीसी परिसरात सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आला. सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान भेसळयुक्त व बोगस खवा पेढा तयार केला जात असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासन तात्काळ हालचालीत आणि कन्हैया स्वीट्स, कन्हैया बर्फी कारखाना येथे रवा, सोया ऑइल तसेच इतर पदार्थांची भेसळ करून खवा तयार केला जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या सह आयुक्तांकडे प्राप्त झाली होती. या माहितीनंतर सह आयुक्त अन्न प्रशासन यवतमाळ यांना कळवण्यात आले आणि एफडीए पथकाने तात्काळ कारवाई करत कारखान्यावर छापा टाकला. अन्न सुरक्षा अधिकारी अमित कुमार उपलसर यांनी प्रत्यक्ष तपासणी करत कारखाना सील केला. तपासणी दरम्यान अंदाजे 50 ते 70 हजार रुपये किमतीचा बोगस खवा पेढा आढळून आला. विशेष म्हणजे संबंधित फॅक्टरीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 18 वर्षाखालील बालमजूर काम करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या कारवाई दरम्यान लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित चौधरी यांची उपस्थिती होती. कारखान्याचा मालक सवाईसिंग बाबू असल्याची माहिती असून त्याच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेल्या या ठोस व धाडसी कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. दरम्यान अन्न पुरवठा निरीक्षक महाजन यांनी RN न्यूजशी बोलताना या संपूर्ण कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली असून अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. काल MIDC मध्ये डुप्लिकेट खवा पकडण्यासंदर्भात विभागाकडून कारवाई झालेली आहे. काय माहिती आहे त्याची? काल आम्हाला एका जणाकडून माहिती मिळाली की MIDC लोहारामध्ये श्री DK बेकरी अँड नमकिनी, प्लॉट नंबर V45, लोहारा यवतमाळ या एरियामध्ये बोगस म्हणजे खराब क्वालिटीच्या कुंदा आणि दुग्धजन्य अन्नपदार्थ वगैरे असे बनवण्यात येत आहेत. म्हणून त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी मी आणि आमची FDAची टीम आम्ही सर्वजण तिथे गेलो असता आम्हाला तिथं कुंदा जो स्वीट बर्फी असते त्याच्या आणि मिल्क केकचा साठा आढळून आला. आणि त्या साठ्यासोबतच तिथं आम्हाला काही सोयाबीन तेलचे टीन आणि वनस्पतीचे टीन, तसेच रवा आणि SMP दूध पावडर, स्किम मिल्क पावडर आणि साखर आणि तिथं काही लेबल्ड पॉलिथिन बॅग्स आढळले. जे बॅग्स प्रोप्रायटरी फूडचे होते. स्वीट बर्फी म्हणजे जो कुंदा असतो ना, गोड मावा. तर आम्हाला तिथं अशी संशय आला की ते संशय काय ते आम्हाला खात्रीच पटली तिथं, कारण रिफाईन सोयाबीन तेल, वनस्पतीचं रवा वगैरे टाकून ते कुंदा आणि हे मिल्क केक वगैरे बनवत आहेत ते. आणि त्यांच्याकडे ते बनवण्यासाठी आवश्यक ते प्रोप्रायटरी फूडमध्ये त्याचं काही त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. त्याच्यामुळे आणि ती जी कन्हैया ब्रँडच्या पॅकिंगमध्ये ते जरी ते म्हणत असतील की आमची होती ती बंद झाली, परंतु ते ॲड्रेस गुजरातचा असून तिथं पन्नी दिसून आल्या. त्याच्यामुळे वेगवेगळे आमच्या ॲपचे रेग्युलेशनचा भंग झाल्याचे दिसून आले. त्याच्यामुळे तो एक सॅम्पल घेण्यात आलेला आहे कुंदा आणि मिल्क केकचा. आणि जे ॲडिटिव्ह किंवा ॲडल्ट्रंट म्हणून ज्याचा वापर करत होते ते तेल, वनस्पती, त्याचा पण एक सॅम्पल घेण्यात आलेला आहे. आणि विहित कायदे जे आमचे अन्न सुरक्षा मान्यते कायदा आहे त्याच्या तरतुदीचं उल्लंघन, कलमांचं उल्लंघन झाल्यामुळे आणि त्यांच्याकडे प्रोप्रायटरी फूडचं असं काही लायसन्स नसल्यामुळे आणि हे तेल, वनस्पती याचा वापर करत असल्यामुळे हे कुंदा बनवण्यासाठी त्याच्यामुळे ते सगळं माल जप्त केलेला आहे. एकूण किती माल जप्त करण्यात आलेला आहे? टोटल आम्ही 51,414चा माल जप्त केला आहे आणि त्या कारखान्याला सील केलेला आहे. आता पुढील कारवाई काय होणार आहे? पुढील कारवाई सॅम्पल आज आम्ही लॅबोरेटरीला पाठवत आहोत, फूड टेस्टिंग लॅबोरेटरीला. आणि त्याचे रिपोर्ट आल्यानंतर
पुढील कारवाई केली जाईल. यापूर्वी या कारखान्यात आणि या फूड जे कारखाना आहेत त्याच्यावर काही चौकशीची कारवाई किंवा तपासणीची कारवाई झाली होती की आपल्या विभागाकडून? नाही, त्याच्या जे मला रजिस्ट्रेशन दिसत आहे ते आत्ताच आहे. मे त्यांनी काढलं आहे, जुलै 2025लाच काढलं आहे त्यांनी. आत्ताच सुरू केलेलं होतं ते, म्हणजे 22 जुलैला, म्हणजे ऑगस्ट